तर हॅलो अँड नमस्कार, गुड मॉर्निंग सर्वांना. तर आता आहे गावची सकाळ. तर मी आहे गावाला. तर मी दिवाळीसाठी गावाला आली आहे. तर आज आहे लक्ष्मीपूजन. तर लक्ष्मीपूजनची सकाळची तयारी चालू होती. तर टीव्ही आमचा जो आहे ना, माझ्या पप्पांचा टीव्ही बंद झाला होता. म्हणजे अँटेनाचा जे आहे तो डिश जो आहे तो एक दिवशी खूप पाऊस वारा होता, त्याच्यामुळे तो डिश जो आहे तो हल्ला होता, त्याच्यामुळे तो डिश काही चालत नव्हता. म्हणून मग ते जे आमच्या गावातले ते काका आहेत, म्हणजे ते रिपेरिंगवाले, ते आले होते हे करायला. तर त्यांचं काम चालू होतं की म्हणजे सिग्नल येत नव्हतं, बाकी काही प्रॉब्लेम नव्हता. त्याच्यानंतरला मग छान असा मी ना आईने संध्याकाळच्या पूजेची तयारी म्हणून मी सगळं स्वच्छ केलं होतं, एकदम घर एकदम क्लीन केलं होतं. आणि त्याच्यानंतरला घर वगैरे पुसून घेतलं, लादी वगैरे पाट वगैरे म्हणजे बाजूला काढून ठेवलं होतं जेणेकरून संध्याकाळी. आणि बघा संध्याकाळची तयारी करायची, रांगोळी वगैरे काढायची. तर या पावसाने मध्येच घोळ घातला, एवढा पाऊस आला. सकाळी एवढं ब्रशनी घासून घासून लादी पूर्ण चकाचक केली, चमकवली लादी. म्हटलं संध्याकाळ छान अशी पूर्ण अंगण भरून मोठी रांगोळी काढेल. तर हे पावसाने मध्येच घोळ घातला. पावसाचं काही यावर्षी खरंच नाही, कारण का पाऊस जाणार आहे का नाही जाणार आहे ते पण सांगता येत नाही. कारण का बघा ना, सगळं ओलं झालं, तर रांगोळी कुठे काढायची. आणि त्याच्यानंतरला मूडच ऑफ झाला माझा. आणि ह्या मला ना जिन्यामध्ये जे आहे ना पूर्ण दिवे वगैरे लावायचे होते, रांगोळी छान पावलं काढायची होती. खूप म्हणजे वेगळं विचार करून मी केलं होतं. सकाळी उठल्यापासून मी कामच करत होते आणि संध्याकाळी बघा या पावसाने मध्ये सगळा घोळ घालून ठेवला, पाणीच पाणी करून ठेवलं. त्याच्यामुळे काय सगळा मूड ऑफ झाला याचा लक्ष्मीपूजनचा. त्याच्यानंतरला मग म्हटलं आता जाऊ दे, आता काय हेच नाही. तर इथं कंदील होता, कंदील तेवढा राहिला होता. कारण का ह्या वर्षी खरंच पावसाने ना कोणतेच सण साजरे करता नाही आले खरंच. त्याच्यामुळे माझं ह्या वर्षी ना कोणत्याच सणाला मूडच नाही राहिलेला. म्हटलं आता जाऊ दे, आपल्या हातात नाहीये. जेवढं होते तेवढं. मग आतमध्ये छान अशी रांगोळी वगैरे काढली होती लक्ष्मीपूजनला. तर त्याचा ब्लॉग सुद्धा मी नक्कीच तुमच्याशी शेअर करेन. आणि कारण का हे जे ब्लॉग आहे ते खूप लेट उशिरा होतात ते मला माहिती आहे, पण गावाला ना नेटवर्कचा इश्यू असल्यामुळे ना अपलोड होत नाहीये, त्याच्यामुळे मला लेट टाकावं लागतं ते. तर जर मला तुमची सगळ्यांची माफी मागते की लेट व्हिडिओ टाकते म्हणून. पण माझ्या पण हातात काही नाही, कारण गावाला ना खूप नेटवर्कचा इश्यू असतो. पाहू शकता, ढगाळ वातावरण असलं तर बिलकुलच नेटवर्क येत नाही. वातावरण बघा, पाऊसच पाऊस चालू आहे. आणि खरंच तर कसा वाटला तुम्हाला माझा ब्लॉग. आणि गावाला खरंच आलं होते, छान वाटतं. पण अलग असे म्हणजे असं मी विचार करून आले होते की गावाला माझी म्हणजे 20 वर्षातून पहिल्यांदा मी गावाला दिवाळीला आलेली होती, म्हणून मला खूप आनंद वेगळा होता माझा. पण हे पावसामुळे सगळं आनंदावरती माझं विरजण पडलं. जाऊ दे, असं आता ते काही आपल्या हातात नाही ना कोणाच्या हातात नाही. तर छान असे इथं बघा संध्याकाळचे वाजलेले होते, 6 वाजलेले होते. किती भारी वाटतंय. आणि मध्येच ऊन पडायचं नाही, मध्येच पाऊस पडायचा. तर कसा वाटला माझा ब्लॉग नक्की कमेंट्स करून सांगा. चला, बाय बाय.